जळगाव शहरातील मेहरुण स्मशानभूमी येथे विविध मागण्यांसाठी यावेळी नागरिक गणेश पाटील व संदीप मांडोळे यांनी सरणावर बसून जिवंतपणे विविध मागण्यांसाठी यावेळी आंदोलन केले आहे। याबाबतची अधिक माहिती अशी की मेहरुण स्मशानभूमीमध्ये इलेक्ट्रिक शववाहिनी बसवण्यात यावी, मेहरुण स्मशानभूमीमध्ये सभामंडपाचे बांधकाम आस्थी लॉकर करून मिळावे, मेहरुण स्मशानभूमीत सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात यावी, सध्या अस्तित्वातील ओटा स्थलांतरित करणे व जवळ राहणाऱ्या नागरिकांना या प्रदूषणापासून संरक्षण करावे, तसेच जळगाव महानगरपालिका अधीनस्थ बांधकाम विभागाकडून वरील कामात होत असलेल्या दिरंगाईबाबत स्वतंत्र चौकशी करून त्यांच्या कर्तव्यावर कसूर केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी आज मेहरुण स्मशानभूमी येथे सरणावर बसून आंदोलन करण्यात आले। आज दिनांक 5 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता मेहरुण स्मशानभूमी येथे आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलक संदीप मांडोळे, गणेश पाटील यांच्यासोबत संजय जगताप, अरुण मालपानी, डी.आर. पाटील, संजय सपकाळे, अतुल महाजन, हर्षल वाणी, महेश माळी, विशाल गुजर, भूषण सोनवणे, गणेश सोनवणे, निलेश घुगे यांच्यासह मेहरुण परिसरातील बहुसंख्य महिला व नागरिक यांची यावेळी उपस्थिती होती। वस्ती नव्हती तेव्हा ही स्मशानभूमी होती, त्यामुळे कोणालाही त्याचा काही त्रास होत नव्हता। परंतु आता नागरी वस्ती झालेली आहे आणि इथं वस्ती भरपूर प्रमाणात असल्यामुळे इथला जो धूर असतो, एखादं प्रेत जर असेल तर त्याचा वास हा घरामध्ये येतो। त्यामुळे जेवण करण्यासही आपण विचार करतो की जेवायला करायचं की नाही, वैता घाणेरडा वास येतो आणि त्या दुर्गंधीमुळे प्रशासनाला समजत नसेल पण लहान मुलांच्या तब्येतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो, वृद्ध मंडळी त्यांच्याही तब्येतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो। सहज त्यांना काय वाटतं की काय होणार आहे, परंतु हे न कळत शरीरातले बदल होत असतात, ते या धुरामुळे होऊ शकतात। त्यामुळे प्रशासनाला आमची भरपूर दिवसापासून एकच मागणी आहे की ही स्मशानभूमी आता ह्या इकडच्या बाजूला स्थलांतरित करण्यात यावी आणि परत इथं जवळजवळ 10 ते 12 फुटाची जी भिंत आहे, संरक्षण भिंत, ती करण्यात यावी। आणि जर प्रशासन लक्ष देत नसेल तर आम्ही सर्व नागरिक अजून आमचं जे आंदोलन आहे ते तीव्र करू। बस एवढीच प्रशासनाला आमची मागणी आहे आणि त्याला स्थानिक नगरसेवक असतील तेही पाठपुरावा करतील। तीव्र म्हणजे आपण कशा पद्धतीने या आंदोलनाला पुढची रूपरेषा देण्याचा विचार करीत आहात? सर, आता इथं जर प्रशासनानं आमची दखल अजूनही घेतली नाही की स्मशानभूमी हलवण्याचं किंवा संरक्षण भिंतीचं काम जर केलं नसेल तर ही स्मशानभूमी आम्ही तिकडे म्हणजे डायरेक्ट तिथंच आमची जी चितेचं असेल महापालिका प्रशासनासमोर तिथंच चिता लावण्यात येईल। आज जे आंदोलन चालू आहे आपला स्मशानभूमी संदर्भात मेहरुणमध्ये, तर मी या आंदोलनाला यांना संदीप भाऊ आणि गणेश भाऊला यांना सांगू इच्छितो की आपण या स्मशानभूमीचा एक कोटीचा प्रस्ताव माननीय पालकमंत्री यांच्याकडे DPDCच्या माध्यमातून दिलेला आहे आणि लवकरात लवकर तो मार्गी लागेल हे मी यांना आश्वासित करतो। रामेश्वर कॉलनीचे सामाजिक कार्यकर्ते संदीप मांडोळे व गणेश पाटील यांनी आज प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी मेहरुण स्मशानभूमी येथे जे आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनाला आमचा स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही पाठिंबा देत आहोत। तसेच याच्या माध्यमातून प्रशासनाला आम्ही सांगू इच्छितो की ही स्मशानभूमीची झालेली बकालावस्था त्यांनी येथे येऊन बघावी व नागरिकांना, स्थानिक जे नागरिक आहे इथे रहिवासी महाजननगर, रामेश्वर कॉलनीतले, त्यांना जो धुराचा त्रास होत आहे याची दखल त्यांनी लवकरात लवकर घ्यावी व कामाला झालेली दिरंगाई, वर्षानुवर्षे पडलेला हा प्रस्ताव, त्या प्रस्तावावर लवकर यांनी मार्ग काढावा व जैन इरिगेशन यांच्या माध्यमातून जो प्रस्ताव आलेला आहे स्मशानभूमीच्या सुशोभीकरणाचा, त्याचा पाठपुरावा करून त्यांना विनंतीपर एक पत्र त्यांनी द्यावं अशी माझी त्यांना विनंती आहे व कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी ही मागणी आहे।